नमस्कार, मी विनया. आपलं स्वागत आहे PCMC न्यूज सुपरफास्ट बुलेटिनमध्ये. पाहूया आजच्या ठळक बातम्या. कालपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच उत्साह आहे. घराघरात घटस्थापना झाली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेत. कारल्यातली एकविरा आई, खंडाळ्यातली वाघजई, आकुर्डीतली तुळजाभवानी, निगडीत दुर्गा माता, खराळाई, दापोडीतली फिरंगाई देवी अशा सर्व शक्तिपीठांवर भाविकांची मोठी गर्दी होतीये. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा एक तोळा तब्बल 920 रुपयांनी वाढून 1,13,070 रुपये झाला. तर चांदीचा भाव प्रति किलो 2,446 नी वाढून 1,33,582 रुपयांवर गेलाय. रिंग रोड प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी PMRDनं खेड तालुक्यातील सोळू ते हवेली तालुक्यातील निरगुडीपर्यंत बैठक घेतली. निश्चित जमीन दर जाहीर करून नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. लोकसेवा हक्क अधिनियमानुसार PMRDच्या बांधकाम परवाना, भोगवटा, जोत मोजणी, झोन दाखला अशा 19 सेवांचा लाभ आता नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन अर्जाद्वारे घेता येणार आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी PMPMLनी विशेष पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. एकूण 13 वातानुकूलित स्मार्ट बसेस पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील 36 स्थळांसाठी धावणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक आणि आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील यांचाच पिंपरीत सत्कार होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं हा कार्यक्रम पिंपरीतील औद्योगिक शिक्षण मंडळ सभागृहात आयोजित केलाय. गदिमा नाट्यगृहात रंगानुभूती महोत्सव झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. घरफोडीचे तब्बल 103 गुन्हे दाखल असणारा जयंत उर्फ जयड्या गायकवाड याला सांगवी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 25 तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. चिंचवडमधल्या नागसेन नगर झोपडपट्टीत मित्राशी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून मेहुण्यानं दाजीचा खून केला. वैभव थोरात असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं रावण टोळीच्या 3 आणि 2 अल्पवयीन मुलांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 4 देशी बनावटीची पिस्तुलं, काडतुसं आणि बलेनो कार असा 8 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. मावळ तालुक्यातील टाकवे गावात अत्यंत दुर्मिळ असा बॉम्बे सॅसिलियन प्राणी आढळला. वन्यजीव रक्षक आणि पर्यावरण प्रेमींच्या तत्परतेनं त्याचा बचाव करून पुन्हा निसर्गात सोडण्यात आला. PCMC न्यूज, माय पुणे सिटी आणि मावळ ऑनलाईन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित माझा बाप्पा घरोघरी या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेचे सहप्रायोजक दीपचंद मिल्स यांच्या वतीनं पहिल्या टप्प्यातील 21 विजेत्यांना नारायणपेठ साड्यांचं बक्षीस देण्यात आलं. तर उर्वरित विजेत्यांना प्रायोजक दिलीप सोनीगरा ज्वेलर्स आणि भांबुर्डेकर सराफ यांच्या वतीनं लवकरच चांदीच्या फ्रेम बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. शहरातल्या आणि परिसरातल्या आणखी महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा PCMC न्यूज. भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.